स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पन्न अंबूर पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 22 जुलै 2024. आज आपण आलो अंबूर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊ की कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबूर पॅटर्न पद्धतीची अधिक माहिती नसेल, आपल्याला कपाशी पिकाचे उत्पादन पारंपरिक पद्धतीपेक्षा 3 ते 4 पटीने घ्यायचे असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अंबूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाचे संपूर्ण शेड्यूल म्हणजे पहिल्या फवारणीपासून ते शेवटच्या फवारणीपर्यंत, त्याचबरोबर पहिल्या खतापासून ते शेवटच्या खतापर्यंत एका वर्षाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जो प्लॉट समोर बघत आहात, या प्लॉटला आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 50 दिवसामध्ये आपण बघू शकता इथं सतत पाणी असल्यामुळं इथं आपण डवरणी करू शकलो नाही. लगेच 1 ते 2 दिवसामध्ये याच्या डवरणी करण्यात येईल, म्हणजेच वापसा आल्यानंतर. आणि यामध्ये जे मुख्य फळफांदे आणि साईडच्या ब्रँचेस आहेत, इथं आपण बघू शकता कंटिन्यू इथं आपल्याला कमीत कमी आज रोजी 17 पासून 20 ते 22 पर्यंत फळफांद्या बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे हे जे वरच्या टोकाचं जे अंतर आहे, हे फक्त आपल्याला 2 बोट इथं बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, आपण कुठल्याही फवारणीमध्ये असो किंवा कुठल्याही खतामध्ये नत्राचे प्रमाण अधिक दिले किंवा फवारणीमध्ये टॉनिक टाकले, आता आपल्याला वेगळ्या माध्यमातून सांगितलं होतं की 19-19 टाका किंवा वेगळ्या प्रकारचे जबरदस्त टॉनिक टाका किंवा अशा प्रकारे जर टॉनिक टाकलं तर आपले फुटवे अधिक येतात. तर फुटवे येण्याचं किंवा अधिक प्रमाणात पाते फुलं लागण्याचं कुठल्याही प्रकारचं टॉनिक आजपर्यंत मार्केटमध्ये नाही. शेतकरी मित्रांनो, अधिक फुटवे लागण्यासाठी महत्त्वाचं नियोजन आहे खताचं, त्याचबरोबर टॉनिक आणि स्टिम्युलंट आणि विद्राव्य खताचं. टॉनिक, विद्राव्य खत, स्टिम्युलंट दिलं तर हे अंतर डायरेक्ट 3 ते 4 इंचापर्यंत जाते आणि आपण नत्रयुक्त खत दिलं तर हे सुद्धा अंतर अधिक होते. त्यासाठी आपल्याला अंबूर पॅटर्न शेड्यूलनुसार खत व्यवस्थापन करायचं आहे. आपल्या खतामध्ये जे काय आपण खत सांगतो 10-26-26 हे जर आपल्याला मिळत नसेल तर त्याऐवजी आपण 12-32-16, 14-35-14, 9-24-24 किंवा 8-21-21 अशा प्रकारे कुठलेही खत ज्यामध्ये नत्र कमी आणि पोटॅशचे प्रमाण अधिक आहे, आपल्याला अशा प्रकारे खत निवडायचे आहे. शेतकरी मित्रांनो, नंतर कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे. महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे की कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन हे कधी करायला हवे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन पहिली फवारणी घेतली तेव्हापासून 10 ते 12 दिवसात करायचं आहे. जर आपल्या शेतामध्ये रोगाचा अधिक प्रादुर्भाव असेल किंवा आपली पहिली फवारणी ही लेट झाली असेल तर अशा ठिकाणी आपण दुसरी फवारणी ही कपाशी लागवडीपासून 35 ते 40 दिवसात करू शकता. आणि जर आपल्या शेतामध्ये रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर दुसरी फवारणी ही कपाशीवर लागवडीपासून आपल्याला 42 दिवसाला करायची आहे. म्हणजेच पहिली फवारणी आपण 28 ते 30 दिवसात करतो, लगेच 10 ते 12 दिवसात आपल्याला दुसरी फवारणी कपाशी पिकावर घ्यायची आहे. आता याची डिटेल माहिती आपल्याला नक्कीच प्ले स्टोरला गेल्यानंतर अंबूर पॅटर्न ॲपमध्ये बघायला मिळेल. यावर्षी खूप सारे चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. जे काही औषधीमध्ये आहेत, गेल्या 3 ते 4 वर्षापासून जास्तीत जास्त कपाशी पिकामध्ये बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव येत आहे. यामुळं 4थ्या फवारणीपासून चेंजेस आपल्याला फवारणीमध्ये बघायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, नंतर दुसरा आणि महत्त्वाचा विषय की कपाशी पिकावर दुसरी फवारणी घेत असताना कोणकोणत्या प्रकारची औषधी घ्यायला हवे. कपाशी पिकावर दुसरी फवारणी घेताना परत जे आपण पहिल्या फवारणीमध्ये घेतलेले आहे ते म्हणजे इमिडाक्लोप्रिड 17.8% हे परत आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचे आहे. प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी 10 ml घ्यायचे आहे. यानंतर दुसरे महत्त्वाचे औषधी आहे ते म्हणजे ॲसिफेट 75% जे आपण मार्केटमध्ये ज्याला आपण ॲसेटॉप नावानं ओळखतो, हे कुठल्याही कंपनीचं चालते. असं नाही का आपल्याला कुठली ब्रँडेड कंपनी आहे किंवा एकदम स्वस्त कंपनी आहे. कंटेंट महत्त्वाचं आहे. कंटेंट घेताना आपल्याला ॲसिफेट हे 75% घ्यायचं आहे. आता वेगळ्या प्रकारचं लॅन्सर गोल्ड घेतलं आपण त्यामध्ये 50% येते किंवा वेगळ्या प्रकारचं पोलीस घेतलं त्यामध्ये सुद्धा ॲसिफेटचा जो पर्सेंटेज आहे कमी प्रमाणात येते. त्यामुळे ॲसिफेट आपल्याला 75% घ्यायचं आहे. कुठल्याही कंपनीचे आपण घेऊ शकता. यानंतर अनेक शेतकरी म्हणतात आमच्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय, पांढरे मच्छर आहेत. सुरुवातीला पांढरे जे मच्छर आहेत सुरुवातीला दुसऱ्या फवारणीमध्ये तर आपल्याला घ्यायचं नाही. ॲसिटामास्पाईड वगैरे तिसऱ्या फवारणीपासून आपण घेऊ शकता. तर दुसऱ्या फवारणीमध्ये फक्त आपल्याला ॲसिफेट हे 75% 30 ग्रॅम, त्यासोबत इमिडाक्लोप्रिड 17.8% 10 ml आणि यासोबत आपल्याला 100 ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंपमध्ये टाकून कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकावर दुसरे फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला वरचे पानं पाहायचे आहेत. वरचे पान हे चांगले असणे महत्त्वाचं आहे. वरचे जर पान लाल पडत असेल तर अशा ठिकाणी कोसावे WD सल्फर 80% 30 ग्रॅम प्रति 15-20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. आणि जर आपल्या शेतामध्ये खालचे पानं हे साईडचे पिवळे पडत असेल तर याच्याशी काही घेणं देणं नाही. महत्त्वाचं आहे हा जो शेंडा आहे फळफांदीचा येणारा हा जो टोकाचा शेंडा आहे हा चांगल्या प्रकारे असणे महत्त्वाचं आहे. साईडचे जुने पानं आपले लाल पडले असतील, पिवळे पडले असतील ते कवर
होणार नाहीत, ते पानं समोर चालून पडून जातील. त्यामुळं वरचे जे महत्त्वाचं पान आहे आणि याची जी चाल आहे, इथं निरोगी असणं महत्त्वाचं आहे. इथं जर रोग असेल तरच आपण वेगळ्या प्रकारची औषधी यामध्ये घेऊ शकता. म्हणजेच जे मी आपल्याला सांगितलं कोसावेट सल्फर, इथं जर पानं लाल पडले असेल तर बाकी आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधी वेगळी घेण्याची आवश्यकता नाही किंवा ब्रँडेड किंवा महाग किंवा टॉनिक, स्टिम्युलंट, मॅकोंटन, वरखतसुद्धा दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. आता जे काही आपण पांढरी मच्छर म्हणतात, आता याच्यामध्ये मी आपल्याला दाखवतो या झाडावर जे महत्त्वाचे आहे, याला आपण पांढरी मच्छर म्हणतात बरेच शेतकरी. हे शेतकरी मित्रांनो मित्रकीड आहे, हे आपल्याला मारायचं नाही. आता याच्यासाठी अनेक शेतकरी म्हणतात आमच्या इथं व्हाईट फ्लाय पांढरे मच्छर आहेत मोठे, तर याच्यासाठी ॲसिडामास्पाईट घेऊ शकतो का? तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला ॲसिडामास्पाईट घ्यायचं नाही. आपण तिसऱ्या फवारणीपासून कंटिन्यू घेणार आहोत. आणि महत्त्वाचा विषय आहे, दाटी जेव्हा जास्त होते तेव्हाच आपल्या शेतामध्ये पांढरी माशी व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव आपल्याला अधिक प्रमाणात बघायला मिळतो. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर आपल्याला दुसरे फवारणी व्यवस्थापन करायचे आहे. आणि महत्त्वाचं परत मी एक वेळ आपल्याला सांगतो की कपाशी पिकावर फवारणी करताना इथं आपल्याला बघायचं आहे, इथं जर अधिक जर माव्याचा प्रादुर्भाव असेल तरच आपल्याला, म्हणजे आता इथं काळा मावा असेल तर अशा ठिकाणी इमिडाक्लोरपिड ऐवजी आपण मोनोकोटोपास 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. अन्यथा आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस करण्याची आवश्यकता नाही. शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्नच्या. नमस्कार.